हाय मित्रांनो, झाले का मित्रांनो चहा पाणी? आपली बी झाली मित्रांनो. आणि ते पाहिजे मित्रांनो, आपल्या बाळूची बचत आहे आणि तुम्हीच टाकलेले आहेत, तुम्हीच पाठवलेले आहे बाळूसाठी नाही का. तर बाळूच्या खाऊसाठी पण आपण याच्यामध्ये जमा केली होती, कारण की बाळूला आता आपण शाळेमध्ये टाकलं इथून नर्सरीला. तर आज त्याचे पैसे भरायचे अर्धी रक्कम, तर 7-8 हजार रुपये भरायचे त्याचे आज, आणि आज नेऊन सोडायचं आहे. म्हणून सगळं तयारी चालू आहे, स्वयंपाक वगैरे, त्याला डबा बी द्यायचा आहे. आता बघू याच्यात किती निघते आहे का नाही. तर मित्रांनो फुटला बरे रे मित्रांनो, बाळू बी खुश झालाय आहे का नाही. थांब 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 थांब, बघा मित्रांनो किती निघले तर पाहू. कॉईन तर एकच आहे, तांदूळ होती. थांब, तरी इतके निघले मित्रांनो. बघू आता आपण 500चे आहे तर समजा. तर होतीच मित्रांनो, आज बाळूची फीस आपली जमा होईल ठीक आहे ना. आणि हे सगळं तुमचेच आहे मित्रांनो, तुम्हीच पाठवले होते नाही का. तुम्ही आपल्या बाळूवरती खूप प्रेम करतात, त्यामुळं बाळूचे आज आपल्याला 8,000 रुपये भरायचे. दिवाळीला भरायचे आणि 8 राहिलेले 8 नंतर. मग आता त्याच्या शाळेमध्ये त्याला युनिफॉर्म आणि बॅग आणि ते तर मिळालेच आहे आपल्याला, पुस्तकं वगैरे. त्यामुळं त्याचं काय एवढं टेन्शन नाही, फक्त त्याची बाकीची फीस आता आपण नंतर भरू दिवाळीच्या नंतर. आणि याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला सांगू का, आपण स्टॉल लावत होतो पाण्याचा, म्हणजे तेव्हापासूनची बचत. म्हणजे त्यावेळेला पण आपण काही टाकलेले आहे याच्यामध्ये, तर भरपूर झाले तर नाही. आणि तुम्ही पण ज्यांना शक्य झालं, तुम्हाला माहिती आहे अरुण भाऊला किडनीचा आजार आहे, त्यामुळं थोडेफार तसं माझा कमेंट बॉक्समध्ये नंबर असतो, मी स्कॅनर पण टाकतो. जोड बाळू तू. भरती ना असं वाटतं यार. तिकडं आपला मोठा बाळू पण आहे ना, त्याच्याकडे पण एक आहे. आणि तो चिल्लर त्यानं असेच म्हणजे कोणी खाऊला दिले, मामानं आईनं, तर ते साशिलेले, तरी पण चिल्लरीचा अर्धा गल्ला आलाय त्या. 1-1 रुपया, 2-2 रुपये, 5-5 चला असो, लेकरं पण आता त्यांना लागतेच नाही का मित्रांनो. तर मित्रांनो हे बघा, एवढी रक्कम आहे, 100चे आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 11, 12, 6,000. 1, 2, 3, 4, 5, 6, 7,000. तर मित्रांनो 7,400. आणि हे पण 600, 700, 800, 900. तर मित्रांनो बाळूचे 8,000 रुपये तर झाले आहे का नाही. हे सर्व तुमचा आशीर्वाद आहे, आणि त्यामुळं तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद नाही का. तुम्ही पण आपल्याला भरपूर सहकार्य केलं आहे. आणि बाळूचा आज शाळेचा पहिला दिवस आहे, तसं आपण शाळेत सोडताना पण तुम्हाला दाखवू आहे का नाही, आणि बाळूची शाळा पण दाखवू. बाळू सर्वांना बाय कर आणि फॉलो करा, जेणेकरून
पुढे चालून पण बाळूला हे होईल नाही का. हे 8,000 रुपये मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मला द्या ना. तुम्ही घ्यायला तर मी द्या. थांब रे, थांब ना. तुला भरायचे ते तो मॅडम एक शाळेतले भरायचे ते मॅडमला नेऊन द्यायचे. सोड, तुला खाऊला आता राहत आहे ना. आता शाळेत मॅडम नाही का दुसरं काही खाऊ देत नाही. फक्त पोळी आणि भाजी एवढंच खायला सांगतात मॅडम. खायला सांगते. तर मित्रांनो, बाळूची फीस 8,000 रुपये मॅगी आणि आणू. वरती आपल्याला एवढे जमा झाले. 1 2 3 पाच, सात, आठ, नऊ, 3, 4, 5. 4 5 6 7 8 9. तर मित्रांनो, बाळूचे 8,000 रुपये होऊन आपल्याला हे वरती 1,000 रुपये एक्स्ट्रा राहिले नाही का. तर हे पण 1,000 रुपये आपण अजून एक डब्बा आणू आणि त्याचे दिवाळीपर्यंत परत तेवढे आपल्याला जमा करणं आहे का नाही. मला इतके पैसे भेटले तुम्हाला. तर सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद आहे का नाही. बाळू पण खुश झालाय आहे का नाही. तर मित्रांनो, खूप तुमचं खूप सहकार्य लाभलं आहे आम्हाला आहे का नाही. आता एक मोठा बाळू आपला गावाकडे आहे. तो जिल्हा परिषदला टाकलेला आहे आपण मामाच्या गावाला. आता सर्वांचं म्हणणं आहे की मुलं जवळ ठेवा नाही का. तर मित्रांनो, शहरामध्ये खूप खर्च असतो नाही का, रूमचा खर्च. त्यामुळं शक्यतो आपण तिकडंच ठेवू त्याला. पण पुढच्या वर्षी जरी जेणेकरून आपल्याला जर समजा आता सोशल मीडियावर आपलं अकाउंट आहे, फेसबुक चॅनल मॉनिटाईज झालं आहे, तिकडनं आपल्याला काही मदत मिळायला लागली समजा, तर नक्कीच पुढच्या वर्षीपासून आपण सर्व परिवार, आमचे 2 मुलं आणि आम्ही सोबत राहूया. फक्त आता माझा आजार तर कायमच आहे नाही का. तरी तुमच्या आशीर्वादानं आपण दुसरीकडची पण ट्रीटमेंट चालू केलेली आहे आणि भरपूर आपल्याला आयुर्वेदिक वगैरे सांगताय. पण आता शेवटी मित्रांनो, फरक पडेल नाही पडेल काही माहीत नाही आहे का नाही. पण सध्या तरी उपचार चालू आहे आणि डायलासिस पण चालूच आहे नाही का. डायलासिसमुळं थोडंसं हे झालो आहे, बाकी काही नाही. तर चला, त्यांच्याच आशीर्वादानं आज बाळू जातोय शाळेत. नाही तर आमची कॅपॅसिटी नव्हती त्याला. नाहीतर तुम्हाला सांगतो 12,000 तिला काम म्हणजे 12,000 रुपये पगार आहे आणि त्याच्यामध्ये रूमचं भाडं 3,000, जायला तिला रिक्षाला लागतं 2-2,500 रुपये. त्यानंतर माझा खर्च नाही का. त्याच्यामुळं होत नाही मित्रांनो. पण सर्व तुमचा आशीर्वाद आहे त्यामुळं होईलच. आणि हे दिवस बदलतील, पुढं चालून आमचे चांगलेही दिवस येतील. तर त्यासाठी तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट सहकार्याची खूप गरज आहे. चालेल.